राधे कृष्णा मित्रांनो. मित्रांनो, आज एक अशा विषयावरती मी बोलणार आहे. एक रिसेंटली एक अपडेट चालू आहे इंदुरीकर महाराजांचा आणि मीडियाचं. तर मीडियाचं मला एक कळत नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीला एवढं का बरं तुम्ही ताणून धरताय. आता इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी जो हे घातला होता, ड्रेस घातला होता, मीडियाचं असं म्हणणे की तो खूप कॉस्टली होता किंवा त्याच्यावर खूप पैसा लागला आणि इंदुरीकर महाराजांकडे खूप पैसा आहे. जरी मित्रांनो त्यांच्याकडे पैसा असेल तर तो आपण दिला नाही ना, म्हणजे मीडियाने दिलाय का त्यांना घरी नेऊन? नाही ना. आणि एका महाराजांचं सोडा, कुणाचंही सोडा, एका वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलीचं लग्न हे खूप चांगल्या आणि धुमधडाक्यात व्हावं. मग एका वडिलांना जर त्याच्या ह्याची इच्छा पूर्ण केली तर त्यात चुकीचं काय? आणि तसं पण आमच्या मराठवाड्यात एक प्रथा आहे की मुलीचे कपडे हे मुलाकडले घेतात. मग त्यामुळे जर ते मुलाच्याकडली त्याला समजा 10 करोडचा जरी लेहंगा घेतला तर त्याच्यात किंवा ड्रेस घेतला तर त्यात मीडियाचा काय रोल आहे? आणि हे इथंच नाही मित्रांनो, जुनं पण तुम्ही पाहिलं तर धर्मेंद्रजींचं पण सेम झालं. धर्मेंद्रजी चांगले फिट अँड फाईन होते, पण ही मीडियाच होती जिने ती असं डिक्लेअर केली की धर्मेंद्रजी इज नो मोर. आणि हे वारंवार होतंय. मीडियाला एक प्रकारचं स्वातंत्र्य म्हणून ते जे पद्धतीने एका कॉमन माणसाचं किंवा कुठल्याही सेलिब्रिटीज किंवा कोणाचं पण जे हे करतात, त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफरन्स करणं म्हणा किंवा पर्सनल गोष्टीवर एवढं लक्ष घालणं म्हणा, हे चुकीचं आहे मित्रांनो. आणि आता ते लोक असं म्हणतात की इंदुरीकर महाराजांची भाषा त्यांना शोभते का? अरे बाबानो, जुन्या काळापासून तुम्ही काढा त्यांचे व्हिडिओ, त्यांची भाषा तशीच आहे जे की आता आहे. आणि तो माणूस, तुम्ही तरी कुठला चांगला उपदेश दिला नाही त्या माणसाने. काही ऍटलिस्ट 2-4 वेळेसाठी तरी चांगले उपदेश दिलेले आहेत, ज्या उपदेशावरती भरपूर लोकांचं हे बदललेलं आहे, जीवन बदललेलं आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कळवा. भेटूता पुढल्या व्हिडिओमध्ये. जय राधाकृष्ण.